त्यामध्ये आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। श्रीयुत पाटील सर हे वयोवृद्ध आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित त्यांच्या सुविद्या पत्नी, त्यांचे कन्या, त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि आपणा सर्वांचे मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते। पाहुण्यांचा परिचय होईल, त्याचबरोबर पाहुण्यांचे मनोगत, सेवानिवृत्ती सत्कार, सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे मनोगत आणि आभार प्रदर्शन यांचा परिचय करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते श्रीयुत चेतर सर यांना। नमस्कार। पांडुरंग पाटील साहेबांचं विषयी काय सांगायचं असं मला वाटत नाही, कारण ते एकमेव व्यक्ती अशा आहेत ज्यांनी कलेक्टर साहेबांचे आदेश मानून आज तागायत हा कोट काढलेला नाही। त्यांनी प्रत्येक उद्योग हा पाळलेला आहे आणि त्यांची ती इमानदारी आहे आणि त्यांची कामाच्या प्रती निष्ठा दाखवते। पाटील साहेबांनी 20 वर्ष आर्मी मध्ये सेवा केली, त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये त्यांनी जो 10 वर्ष आणि 8 महिने बरोबर ना इतकी सेवा झाली। आणि मला वाटते की त्यांचा जो सहवास लागला आम्हाला सर्वांना, तर अशी व्यक्ती आम्हाला तर पुढे जाऊन सुद्धा ह्या डिपार्टमेंटमध्ये भेटणार नाही। त्यामुळं पाटील साहेबांच्या विषयी माझं इतकंच म्हणणं आहे। धन्यवाद सर। आजचा कार्यक्रम खास आहे। आपण सर्वजण श्री पाटील सर यांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याला निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत। खरं तर सेवानिवृत्ती ही सर केवळ कर्मचाऱ्यांची सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे। म्हणूनच अशा श्रीयुत पाटील साहेब यांचा व्हायला हवा योग्य सत्कार आणि आदर। मी श्रीयुत इंगवले साहेब यांना विनंती करते की त्यांनी पाटील साहेबांचा सन्मान करावा। जरा जोरदार टाळ्या होऊ दे। धन्यवाद सर। अवगत होती तेजस्वी असं व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठायी ठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी राजकारण, ज्यांच्या जगण्याची मोठं सांगितले मोठा नाही, परंतु एक खरं आहे की चेतर साहेबांनी जसं सांगितलं की 20 वर्षे त्यांनी मिलिटरीमध्ये सेवा दिलेली आहे आणि ती इतर जवळ 8-10 वर्ष सेवा दिलेली आहे। इचलकरंजी ऑफिसच्या वेळेला सुरू झालं तर एक काळजी आम्हाला होती की जे कोल्हापूर ऑफिसमध्ये झालं ते इचलकरंजी ऑफिसमध्ये होऊ नये, कारण इंटिग्रिटी सगळ्यात महत्त्वाची असते। कारण आपले हे जे ऑफिस आहे हे लोकांच्याशी कनेक्टेड असलेलं ऑफिस आहे। एका बाजूला लोकांना आपल्याला सेवाही द्यायची आहे, लोकांचे वेगळे वेगळे इंटरेस्ट असलेले लोक आपल्याशी जवळीक साधत असतात, त्या सगळ्यांचा मोह टाळून आपल्याला जास्तीत जास्त सरकारशी कसं कर्तव्यनिष्ठता बाळगता येईल हे बघायचं असतं। त्यामुळं सगळी माणसं जरी आपल्या हाताशी नसली तरी 2-4 माणसं तरी अशी असायला पाहिजे ज्यांची इंटिग्रिटी अनडाउटेड आहे, तरच ते ऑफिस पुढे होऊ शकतं। आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की पांडुरंग पाटील साहेबांच्याकडे ट्रान्सपोर्ट सारखा सेक्शन आपण दिलेला आहे आणि तो आजपर्यंत कुठल्याही याचा म्हणजे आक्षेप न येता त्यांनी यशस्वीरित्या हाताळला आहे। हे ट्रान्सपोर्ट सेक्शन कारण
जसं चेचरनी सांगितलं की कलेक्टर साहेबांचा आदेश झाला आणि त्यांनी आजपर्यंत कोर्ट काढला नाही. ही एखाद्या आदेशाची अंमलबजावणी किंवा एखाद्याचा आदेश मानण्याची जी कृती आहे ना, ती त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आहे. आता मलाही सांगायला आठवेल की आम्ही नॉनव्हेजचं एक व्हेरिफिकेशन काढतोय. ऍक्च्युअली ते पिरियडिक व्हेरिफिकेशन असतं. म्हणजे लोक काय करतात, आज नॉनव्हेज दिला की काढायच्या वेळेलाच जातात. मी त्यांना एकदाच सांगितलं, तर कोल्हापूर ऑफिसमध्ये पण सांगितलं आणि इथं पण सांगितलं की तुम्ही पिरियडिक कम्प्युटराइज ते रिपोर्ट जनरेट करून ते इन्स्पेक्टर बघू दे नाही बघू दे, पण आपला आदेश दर महिन्याला गेला पाहिजे. त्याने मला वाटत नाही की कुठला महिना चुकवलाय. दर महिन्यामध्ये त्यांचा तो टेबलवर येणारच न सांगता त्याच्यावर सही होणारच आणि इन्स्पेक्टरला ते आदेश व्हॉट्सअपवरती तो जाणार. ही जी काय कृती आहे ना, किंवा ही ज्या अंगात भिनलेलं जे काही शिस्तीबद्दलचं आत्मीयता आहे ती त्यांच्या दृष्टीनं आम्हाला मिळाली. आणि आमचं भाग्य आहे की कोल्हापूरमध्ये पण ते आम्हाला मिळाली आणि इचलकरंजी ऑफिसमध्ये पण मिळाली. शेवटच्या दिवशी आता सेवा वर्ग त्यांचा रद्द करायचा होता, तरी मी आरटीओना फोन केला की साहेब म्हटलं एक दिवस सुद्धा आम्हाला सोडायचं नाही ना. ते म्हटलं काही टेक्निकल गोष्टीमुळे त्यांना आज रिलीव्ह करायचं आहे, तरी आपण शुक्रवारी कार्यक्रम घेणार होतो. त्याचा संकेतच होता की आजच त्यांना करूया म्हणून. तर ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या सेवा लाईफमध्ये हा दिवस येतोच. त्यांच्या आयुष्यामध्ये आज झाला, पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला येईल. तर त्याच्यामुळं नोकरी करताना आपण मगाशी विचारले, त्यांचा मुलगा आले, मुलगी आली, पत्नी आले, हे जे काय प्रेम आणि हे जे काय त्यांनी निर्माण केलेलं आहे ते आयुष्यामध्ये एक कुटुंबवत्सल माणूस जो असतो त्याच्याकडून घेण्यासारखं असतं. की आपली कर्तव्यनिष्ठा पण सांभाळा, आपलं कौटुंबिक आयुष्य पण व्यवस्थित सांभाळा. त्यामुळे मग नंतर तो माणूस परिपूर्ण एक मनुष्य बनवतो, व्यक्तिमत्व बनत असतं. तर त्यांच्याकडे तो आदर्श मी कुठल्याही कर्मचारी किंवा हे म्हणून बघत नाही, त्याकडे माणूस म्हणूनच बघतो. त्याकडे प्रत्येक माणसाकडे दोन गोष्टी घेण्यासारख्या असतात. त्या काय घेता येतील, त्याच्याकडून काय शिकता येईल. तर पाटील साहेब तुमच्याकडनं आम्ही शिस्त नक्की शिकतोय, मला सांगायला आनंद वाटतो. तर याच्यामध्ये बऱ्याच काय सेवा काळामध्ये कसं होतं, बऱ्याच गोष्टी आपण करू नाही शकत. कारण आता राहण्याचं ठिकाण, नोकरीसाठी दिला जाणारा वेळ, कुटुंबाकडे आपल्याला तितका हे देऊ शकत नाही आपण. परंतु ही फेज अशी आहे की ह्या फेज नंतर पूर्ण म्हणजे दिवसाचं रुटीन आपल्याला निघून जातं. आणि ज्या कार्यालयामध्ये आपण 8 आणि 10 तास सतत कार्यरत असतो ते ऑल ऑफ सडन जर बंद झालं तर पुढचा वेळ कसा घालवायचा. तर ह्या संदर्भ बरंच असतं. म्हणजे काही वाचनाचे प्रत्येक माणसाचा छंद असतो. तर मला सांगायला आवडेल, मला आपल्याकडे अमरेंद्र पाटील नावाचे डेप्युटी टीसी होते. तर त्यांनी VRS घेतली. नंतर म्हटलं सर एवढं कसं काय होणार, तर ते आज तरंग नावाचं त्यांचं ते हे चालतात, इतके चांगले पोर्ट्रेट बनवतात. म्हणजे हे राहून गेलं होतं. तर असे राहून गेलेले छंद असतात, काही असतात, त्यासाठी आता त्यांना वेळ देता येईल. आणि त्यांनी प्रकृती तर सांभाळलेलीच आहे, आपण बघतो एकदम. परंतु पुढच्या आयुष्यात सुद्धा त्यांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभो, किंवा जे आयुष्यात राहिलेले उपक्रम आहेत, जे छंद आहेत, ते सगळे त्यांनी जोपासावे आणि पुढचं सगळं आयुष्य त्यांचं सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं. त्यांच्या मुलांसाठी ज्यांना तो वेळ आजपर्यंत देता आला नसेल, मुलं किती मोठी झाली तरी मुलंही मुलंच असतात. शेवटी अडचणीच्या क्षणी त्यांना खांदा पाहिजेच असतो, तो त्यांनी सक्षमपणे द्यावा. आणि संपूर्ण आयुष्य माझ्यातर्फे आणि संपूर्ण RTOचे जे कुटुंब आहे त्या कुटुंबातर्फे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. अशा सर राजेश चुडापा यांना. पांडुरंग पाटील साहेबांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी राजेश चुडापा मोटर ड्रायव्हिंग असोसिएशनचा सदस्य, तुम्ही वेळात वेळ उपस्थित राहिलेल्याबद्दल सर्व कर्मचारी आणि आमचे वाहन प्रतिनिधी यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाचा आनंद तुमच्या सगळ्यांमुळं दुर्गुणित झाला. थोडाच काळ मिळाला पाटील साहेबांच्या कामाचा आम्हाला अनुभव घेण्यासाठी. मात्र ज्यावेळी मी सरांच्या टेबल पुढे एखादं काम घेऊन गेलोय त्यावेळी आम्ही शिरोळ तालुका असल्यामुळे थोडंसं यायला वेळ होणार, थोडंसं त्याच्यामुळे त्यांचं लक्ष असणार आहे की लांबून आलेले आहेत, कसं तर करून त्यांचं काम संपवून त्यांना पोचवावं. कधी तर आलेल्या लोकांनी कायमची तर असतातच, कधी तर आल्या
त्यांना काम करून आपल्या ऑफिसबद्दलची एक आत्मीयता किंवा सहानुभूती यावी म्हणून त्यांचा प्रयत्न असणार आहे की आलं की थोडासा नवीन माणूस आहे या पुढे करून देतो. याबद्दल खरोखर मी आमच्या तालुक्याकडनं तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो की कधी तिने होत नसेल तर पण राजू करून पुढे पाठवतो तुझा ह्यो जो विश्वास आणि प्रेम दाखवला त्याबद्दल खरोखर मी कृतज्ञता व्यक्त करतो. शिरोळ तालुका मोटर ड्रायव्हिंग असोसिएशनच्या सर्व प्रतिनिधींकडून तुमच्या पुढील आयुष्यासाठी दत्तगुरु महाराजांच्या चरणी तुमचं आयुष्य सुखकर फॅमिली हसत खेळत आनंदात जावो असं दत्त महाराज यांनी प्रार्थना करून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मन धरून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. अजून नमस्कार. ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. म्हणजे कधी वाटलं नव्हतं हा क्षण मी करेन. तुम्हा सगळ्यांना तर प्रपंचाबद्दल माहितीच आहे ते किती प्रामाणिक आहेत त्यांच्या कामाबद्दल. पण आयुष्यातली 30 वर्षापेक्षा जास्त त्यांनी त्यांच्या नोकरीला दिली पण कधीच कुटुंबावर कुठलंही संकट येऊ दिलं नाही. कितीही कामाचा ताण असला तरी घरामध्ये नेहमी चांगलं वातावरण हसत खेळत असणं हे एकमेव त्यांचं वाक्य असतं. आम्हा 4ही मुलांना त्यांनी एकच शिकवण दिले की स्वतःशी प्रामाणिक राहा, तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. रिझल्ट काय येईल ह्याचं महत्व नाही पण तुम्ही किती कष्ट घेतले, किती कष्ट घेऊन ती प्रोसेस सगळी केली ह्याला महत्व आहे. आम्ही कधीही फेल जरी झालो तरी तुम्ही का फेल झाला हा प्रश्न नसायचा. तुम्ही प्रयत्न केला ना बस इतकंच त्यांचं म्हणणं असायचं. कधीही आम्हाला कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही किंवा हे करू नका, हे असं नाही असं कधीच नसायचं. तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे, जे होईल ते होईल. पण कधी कुठल्या गोष्टींना रोकटोक लावणं हे असंच झालं पाहिजे असंच नाही. कायदेकोर नियम असायचे पण चांगल्या पद्धतीचे, कधी कडक वातावरण नाही. आम्हा सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याची कडी म्हणजे आमचे पप्पा आहेत. आणि आम्ही 4ही मुलं खूप खूप नशीबवान आहे की ह्यांच्यासारखे वडील आम्हाला भेटलेत आणि त्यांची शिकवण आम्हाला मिळाली आहे. त्यांच्यातला 1% जरी आम्ही जगलो किंवा आमच्यामध्ये आलं तर आम्हाला वाटेल की आम्ही पप्पांच्यासाठी काही करू शकलो. आता आयुष्याची इतकी वर्ष त्यांनी आमच्यासाठी अर्पण केलेत. आता फक्त एवढंच आहे त्यांनी आराम करावा आणि जेवढं होईल आमच्याकडून आम्ही त्यांची सेवा करेन. आणि पप्पा थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. आज आपण श्वेत पाटील सर यांना जमलो आहोत. नोकरीचा पहिला दिवस आणि आजचा हा माणसं, त्या माणसांचं प्रेम म्हणजे सर तुमचा खंड आहे. या कालावधीत मिळालेल्या कडूगोड आठवणींची तुम्हाला पेन्शन मिळेल जी ती तुमच्या इथून पुढच्या आयुष्यासाठी एक शिदोरी आहे. यानंतर मी श्वेत पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपप्राध्यापक प्रवीण इंगवले साहेब, मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तिन्ही मिळाला. उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र, मी आर्मीमध्ये 20 वर्ष सर्व्हिस करून 16 सप्टेंबर 2015ला आपल्या विभागात जॉईन झालो आणि आज नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहे. नोकरीच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये आणि शेवटी हे 2 काळ असे असतात की आपल्याला संघर्षाचे असतात. परंतु सुदैवानं मला दोन्ही वेळा म्हणजे सुरुवातीच्या काळात आणि आता निवृत्तीच्या वेळी दोन्ही वेळा म्हणजे मला अशी संघर्ष करण्याची वेळ आलेली नाही. विशेष करून निवृत्तीच्या काळात आपल्याला खूप अडचणी असतात. परंतु इंगवले साहेबांच्या म्हणजे नेतृत्वाखाली काम करताना
कुठल्याही कामाची अडचण आलेली नाही. साहेबांच्याकडं सर्व म्हणजे समस्यांचं निराकरण करण्याची जी कौशल्य आहे ते खूप मोठं आहे. आणि माझं भाग्य आहे की शेवटच्या काळात मला साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. तसेच माझ्या म्हणजे कोल्हापूर कार्यालय, सांगली कार्यालय आणि इचलकरंजी कार्यालय जे सहकारी होते त्यांच्याकडून मला खूप शिकण्यासाठी मिळालेले सहकार्य मिळालं. त्याबद्दल त्या सर्वांचंही मी आभार मानतो. आणि आज माझ्या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण जे सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर निवृत्ती ही सेवेतून आहे, स्वभावातून नाही. आपण ज्या सेवाभावी वृत्तीने या विभागासाठी कर्तव्य भावना दाखवली ती भावना अशी चिरंतन राहो याच सदिच्छा आणि आपणाला पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर आभार प्रदर्शन. आभाराचे झाले भार काही बोलवत नाही. आभाराचे झाले भार काही बोलवत नाही. मॅडम त्याच्या अगोदर एक मिनिट त्याबद्दल आम्ही सगळ्या स्टाफ व्यक्त करतो आणि तुमचं असंच पुढे तुमच्या पाटील साहेबांच्या पाठीशी आणि माझा मोरा मारकरी आहे, एकादश आहे, आमचा परमेश्वर आमच्या पाठीवर आहे. तुमच्या नावाचं बोलायचं म्हटलं नाही, नेमकं कधी तर बोलतो त्यामुळे राहिलं जरा सोडलं नाही बोललो. आभाराचे झाले भार काही बोलवत नाही. मान्यवर आहेत थोर तशी करावी धिटाई. आज आहे एकच विनंती नाही बोलणार फार. गरजत्या टाळ्यात अतिथींचा करूया जय जयकार. कृपया. यानंतर उपप्रादेशिक पर्यटन कार्यालयाचे अधिकारी साहेबांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. हो मोहम्मद भाई आम्ही दोघे एवढ्या बरोबर आपल्या उपक्रमाच्या ठिकाणी सगळ्या ग्रुपचे पाटील पुढे बसतो. आहे बा
तिथं गेटपर्यंत या म्हणले तुम्ही चला या पुढे